आदिशक्तीच्या 3.5 शक्तिपीठापैकी तिसरं शक्तिपीठ म्हणजे तुळजा. अवतार मालिकेच्या क्रमाप्रमाणे बघितलं तर परशुरामाचा अवतार हा कृतयुगातला, तर भगवान रामचंद्रांचा अवतार हा त्रेतायुगात. भवानीच्या प्रागट्याची कथा ही त्रेतायुगात. कोण एकेकाळी कदम नावाच्या ऋषींची अनुभूती नावाची पत्नी तप करते. कदम ऋषींचा देहांत झाल्यानंतर या अनुभूतीनं आपलं तप सुरूच ठेवलं. तिनं सती जायचा निर्धार केला होता, पण पोटामध्ये संतती वाढत असल्या कारणानं तिनं तो निर्णय रद्द केला आणि ती जगदंबेच्या तपाचरणात मग्न राहिली. अनुभूती तप करत असतानाच कुक्कुर नावाच्या एका असुरानं तिला त्रास द्यायला सुरुवात केली. त्यावेळेला स्वतःच्या रक्षणासाठी तिनं जगदंबेला हाक मारली आणि अनुभूतीच्या रक्षणासाठी त्वरित अवतार धारण करून जी धावत आली ती त्वरिजा अर्थात तुळजा. जगदंबेचा हा अवतार झाला आणि त्याच्या पुढे जो कथाप्रसंग घडला तो रावणात. रावणानं सीताहरण केल्यानंतर सीताविरहानं व्याकुळ झालेले प्रभू रामचंद्र दंडकारण्यातून सीतामातेला शोधत निघाले. वाटेमध्ये वृक्षांना विचारतायत, वेलींना विचारतायत, जवळच्या सगळ्या श्वापदांना जवळ घेऊन विचारतायत की त्यांनी सीतेला कुठं पाहिलं का. हा सगळा प्रसंग बघून कैलासामध्ये भगवान शंकरांच्या नेत्रामध्ये अश्रू आले आणि पतीच्या डोळ्यातले अश्रू बघून पार्वतीला प्रश्न केला, भगवान आपण दुःखी का होता. त्यावेळेला शंकर म्हणाले, माझा देव मानव अवतारात असताना त्याला माणसासारखं वागायला लागतंय आणि हे बघून मला वाईट वाटतंय. असं म्हटल्यावर पार्वती म्हणाली, तो कोणी परमेश्वर नाही, तो माणूसच आहे. असं जर असतं तर त्यानंही सीतेला ओळखलं असतं. यावर शंकर म्हणाले की पार्वती असं काही नाही, तो साक्षात परब्रह्म आहे. हे ऐकल्यानंतर पार्वतीनं सीतेचं रूप धारण करून रामाची परीक्षा घ्यायचं ठरवलं. तुळजापूरच्या पर्वताच्या परिसरात असणाऱ्या घाटशिळा नावाच्या भागामध्ये सीतामातेचं रूप धारण करून भगवती उभी राहिली. प्रभू रामचंद्राला बघून तिने आवाज दिला आणि त्याबरोबर प्रभू रामचंद्र धावत आले. सीतेला वाटलं की आपला हेतू पूर्ण झाला म्हणून तिला आनंदाने डोळे मिटले. तर तिला जाणवलं की आपल्या चरणावरती कुणाचं तरी मस्तक आहे. प्रभू रामचंद्रांना आपल्या चरणावरती नतमस्तक होताना बघून तिनं आश्चर्यानं पाय मागं घेतले आणि विचारलं, स्वामी हे काय करताय. त्यावेळेला प्रभू तिला म्हणाले की माते, सगळं जग माझी परीक्षा बघताय, अशा वेळेला आपणही माझी परीक्षा बघतायत का. असं म्हटल्याबरोबर पार्वतीला रामरायाच्या तेजाची जाणीव झाली आणि तिनं त्याला वरदान दिलं की तुम्ही दक्षिणेला जा आणि तिथं दिग्विजय करा, रावणाचा संहार करा आणि त्या प्रत्येक प्रसंगी माझं स्मरण केल्यानंतर मी तुमच्या सहाय्याला येईल. प्रभू रामचंद्रांना वर देणारी ही रामवरदायिनी म्हणजे त्वरिजा. भैरवाला तिनं मंदिरासाठी स्थान शोधायला सांगितलं आणि शेवटी या गाठशिळेनंतर ती मंदिराच्या जागी, सध्याच्या मंदिराच्या जागी विराजमान झाली. विश्वकर्म्यानं तिथं मंदिर निर्माण केलं. तिच्या स्नानासाठी पृथ्वीवरची सगळी तीर्थ कल्लोळ करत आली म्हणून कल्लोळ तीर्थाची निर्मिती झाली. गंगा, यमुना, सरस्वती आल्या म्हणून गोमुख तीर्थ निर्माण झालं. 3 खणी मंदिरात म्हणजे मंडप, अंतराल आणि गर्भागार अशा मंदिरामध्ये अष्टभुजा श्री जगदंबेची चलमूर्ती. इतर सर्व ठिकाणच्या मूर्ती या अचल आहेत, पण तुळजापूरची मूर्ती मात्र वर्षातून 3 वेळेला स्थानावरून उठवली जाते. एक नवरात्राच्या आधी म्हणजे भाद्रपद कृष्ण अष्टमी ते अमावस्या देवीचा निद्राकाल असतो, याला मोहनिद्रा म्हटलं जातं. त्यानंतर या मोहनिद्रेतून देवीला जागा करून नवरात्र संपन्न होतं आणि नवरात्रानंतर दशमीच्या दिवशी सिमोल्लंघन खेळून देवी श्रमनिद्रेला जाते आणि त्यानंतर पौष महिन्यामध्ये सुखनिद्रा म्हणजे पौष प्रतिपदा ते अष्टमी म्हणजे शाकंभरी नवरात्राच्या आधी देवीची 3री निद्रा होते. अशा 3 निद्रा कालाचं एकमेव वैशिष्ट्य असं आहे तुळजापूरचं स्थान. गंडकी शिळेमध्ये घडवलेली अष्टभुजा महिषासुरमर्दिनी रूपातली ही देवीची मूर्ती. या मूर्तीवरती मार्कंडेय, अनुभूती, सूर्य, चंद्र यांच्याबरोबरच महिषासुराचं मस्तक तोडणारी अष्टभुजा स्वरूपातली देवी आपल्याला पाहायला मिळते. मंगळवार आणि त्याचबरोबर प्रत्येक महिन्याच्या चतुर्दशी पौर्णिमा प्रतिपदा या दिवशी देवीचा छबिना निघतो. नित्य देवीच्या देवळामध्ये चरणतीर्थापासून शयनारतीपर्यंत सोहळे पार पडतात. नवरात्र आणि शाकंभरी नवरात्र म्हणजे अश्विन नवरात्र आणि शाकंभरी नवरात्र या दिवसामध्ये देवी पुढे घटस्थापना होते. नवरात्र महोत्सव संपन्न होतो. चैत्रामध्ये पौर्णिमेला या शंभू महादेवाला गेलेल्या काठ्या देवीच्या दर्शनाला येतात. अशी अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी, छत्रपतींची वरदायिनी, प्रभू रामचंद्राची वरदायिनी भगवती तुळजाभवानी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच दुर्लभ माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो.